हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुमच्यासोबत अशा काही गोष्टी शेअर करणार आहे ज्या मी माझ्या अनुभवातून आणि प्रसंगातून शिकले आणि आता मला असं वाटतं की मी ते तुमच्याशी शेअर करावं। खूप काही गोष्टी अशा असतात जे आपण स्त्रियांना वाटत असतं पण आपण कधी ते बोलू शकत नाही। तर चला आज मनमोकळेपणाने कामं करत करत त्या आपण गोष्टी काय आहेत त्याबद्दल बोलूया आणि मस्त अशा गप्पा मारूया। तर पहिली गोष्ट, मी फक्त एक हाऊसवाईफ आहे हे स्वतःला समजणं बंद करा। आपल्याला कोणी एकदा विचारलं की तुम्ही काय करता, तेव्हा आपल्याला वाटतं आपण तर एक हाऊसवाईफच आहोत आणि एखादी गृहिणीच आहोत, पण आपण करतो काय? सर्वांच्या उठायच्या अगोदर आपण उठतो, मुलांचे टिफिनपासून ते नवऱ्याच्या कपड्यापर्यंत इस्त्री करणं, सगळ्या काही गोष्टी वेळेवर करत असतो। मग घराची साफसफाई असेल, राशन मॅनेज करणं असेल, किचन मॅनेज करायचं, कुटुंबामध्ये कोणाला काय औषध दवा पाणी काय असेल ह्या सगळ्या गोष्टी, आणि पुन्हा तेच रुटीन। ना त्या कामांना सुट्टी असते, ना पगार असतो, ना काही घेताना काय कुणी आपली स्तुती करतं। तर जेव्हा कुणी आपल्याला विचारतं की काय करतेस, तेव्हा आपण अभिमानाने सांगायचं की मी एक हाऊसवाईफ आहे, मी एक गृहिणी आहे आणि पूर्ण घर माझ्या कामावर चालतं। कारण घर सांभाळणं काही छोटं काम नाही आहे, ही एक खूप मोठी जबाबदारी असते आणि आपण ती खूप छान पद्धतीने सांभाळतो। आपण सगळ्या गृहिणी ती जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडतो। दुसरी गोष्ट, नाही म्हणायला शिका आणि स्वतःला इतकं पण थकवून घेऊ नका। एकेकाळी जेव्हा कुणी काही काम सांगायचं तेव्हा मी लगेच हो म्हणायची। कधी सासूने मदत मागितली तर कधी नवऱ्याने कुठलं काम सांगितलं, कधी नंदेनी काही बोललं, कधी मुलांनी काही हट्ट केला आणि मी सर्वांसाठी सर्व काही केलं, पण स्वतःसाठी कधीच नाही। नाही म्हटलं नाही, कदाचित त्यामुळेच बऱ्याच वेळा आजारी पण पडली। त्रास होत असला तरीही हसत हसत म्हणायचे की मी बरी आहे, ठीक आहे, हो। मी पण आता कळालं की आपल्या थकव्याला, आपल्या दुखण्याला नजरअंदाज करणं किंवा त्याच्याकडं इग्नोर करणं ही तर एक स्वतःसाठी बेईमानी झाली आणि मी आता हळूहळू नाही म्हणायला शिकत आहे। आणि खरं सांगू का, खूप हलकं वाटतं। कधी कुणाला नाही म्हणणं चुकीचं नाही आहे। जर तुम्ही थकला आहात किंवा मानसिकतेने थकला असाल, शारीरिक दृष्टीने थकला असाल तर थोडा ब्रेक घेणं पण खूप गरजेचं असतं बरं का। तिसरी गोष्ट म्हणजे थोडंसं एकटं बसा, स्वतःशी बोला। आपल्याला दिवसभर मुलांचा आवाज, टीव्हीचा आवाज, प्रेशर कुकरचा आवाज, पाणी येतं, पाण्याचा आवाज, शिट्टी, हे सगळं ऐकायला येतं, पण कधी आपण आपला स्वतःचाच आवाज ऐकलाय का? तर नाही। कधीतरी 10 मिनिट एकटं बसायचं। सकाळी योगा करणं हे तर खूप महत्त्वाचं आहे, त्या विषयावर तर आपण नंतर कधी बोलू। पण जर कधी खूपच डोक्याला ताण आला असेल तर 10 मिनटं एकटं बसा ना। मोबाईल ना, टी व्ही ना, फक्त आपण आपल्यासोबत, स्वतःला सोबतच ठेवा। सुरुवातीला थोडं वेगळं वाटेल, जरा अवघडल्यासारखं पण वाटेल, पण हळूहळू आपल्याला आपला विचार, आपला मनातला आवाज ऐकायला येईल, जाणवायला पण लागेल। आता मी रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढतच असते। कधी चहासोबत, कधी पुस्तक वाचत, कोणतं तरी आवडतं पुस्तक घ्यायचं आणि ते वाचायचं। आणि बघा, वाचल्यामुळे खूप डोक्याला शांतता पण भेटते आणि आपण खूप काही शिकतो। हे केल्याने ना खूप हलकं आणि सकारात्मक वाटायला लागेल आणि आपलं व्यक्तिमत्व आणि नात्यामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह असे चेंजेस यायला लागतील। आणि माहिती आहे का, मी आता एक नवीन यूट्यूबवरतीच बघितलं आहे, एक रूल मी शिकलेली आहे। तो रूल आहे, मी तो तुमच्याशी शेअर करणार आहे। 3 मिनिट, हा 3 मिनिटाचा रूल तुम्ही बनवा आणि तो फॉलोसुद्धा नक्की करा। एखादं काम असेल ना, ते 3 मिनिटात पूर्ण केले जात असेल तर ते काम लगेच करा। चहा, कुठल्या तरी
चहासोबत कुठल्या तरी मेसेजचा रिप्लाय द्यायचा असेल किंवा रूम साफ करायची असेल, पटकन आपली बेडरूम असेल, पटकन बेड झटकायचं आहे आपल्याला, हे करायचं 1-3 मिनटामध्ये, 2 ते 3 मिनटामध्ये साफसफाई करायची असेल किंवा आपण बसून एका ठिकाणी दीर्घ श्वास घ्यायचा, खूप छान शांत वाटतं मनाला, किंवा रिलॅक्स करणे स्वतःला. छोटीशी ही एक सवय आहे, पण ती टाळायची नाही. बघा, तर त्यामध्ये असं सांगत होतं की रिसर्च हे सांगतं की टाळण्याची जी सवय आपल्या ब्रेनमध्ये तणाव व चिंता वाढवू शकते. छोटे छोटे काम वेळेत पूर्ण केल्याने आपलं मन व आपल्या सभोवतालचे वातावरणसुद्धा हलके आणि प्रसन्न वाटायला लागते. तर हा 3 मिनटाचा रूल्स ना, खरंच जेव्हापासून करायला लागले तेव्हापासून खूप छान वाटतं आणि ताणतणावसुद्धा खूप दूर झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा हा 3 मिनटाचा रूल नक्की फॉलो करून बघा, फरक नक्कीच जाणवेल. तर चला, कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या या सवयीतसुद्धा तुम्ही तुमच्या अंगी नक्की स्वीकारा. आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया का अशा छानशा व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.